धन्यवाद डीजे। तर टॉस आम्ही करणार आहोत, एका बाजूला टायगर स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब चिखलपाडा। मी विनंती करतोय मंगेशजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत। मंगेशजी पाटील यांनी यायचं आहे, आम्ही त्यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका बाजूला आपण पाहतोय या आरजी म्हणून लिहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला रॉकी ग्रुप चषक 2022। तर मंगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय कॉल केला जातोय, आरजे म्हणून कॉल केला जातोय। यस इट इज आरजे। तर मी विनंती करतोय मंगेशजी पाटील यांना की आदरपूर्वक असं नसतं व्हायचं आहे। टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण। तर क्षेत्ररक्षण करत असताना आपण समोरचा संघ पाहिला टायगर स्पोर्ट, एका बाजूला किरण पाहायला मिळतोय। बलकट अशी फलंदाजी आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45। आणि त्या 40 ते 45 धावा रोखण्याकरता मात्र तुमचे गोलंदाज कोण असतील ज्यांच्यावरती जास्तीत जास्त भरोसा असेल? नवनाथ, राहुल आणि हार्दिक। तर नक्कीच नवनाथ, राहुल आणि हार्दिक। एकंदरीत आपण पाहिलं तर या मैदानाविषयी आणि रॉकी ग्रुपविषयी काय कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल या स्पर्धेला? आयोजन नियोजन दरवर्षी अप्रतिम असतं, ह्या वर्षी अप्रतिम आहे आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना। तर नक्कीच किरण जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आता मात्र मनाच्या विरोधात 4 षटकं तुम्हाला खेळायचे आहेत, 5 षटकं खेळायचे आहेत आणि 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50च्या पलीकडे जाण्याकरिता कोणत्या 5 फलंदाजांवरती, कोणत्या 4 ते 5 फलंदाजांवरती विश्वास असेल? राहुल घरात, सुशांत पाटील, करण पाटील आणि मी स्वतः। नक्कीच एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि आमच्या आयोजकांविषयी काय कसे मत व्यक्त कराल? अप्रतिम आयोजन आहे। नक्कीच आपण पाहिलं तर अप्रतिम आयोजन, दोन्ही कर्णधारांनी चांगलं मत आपण पाहिलं तर दिलेलं आहे। तर टॉस बॉक्समधनं न्यूज असे आहे की टॉस जिंकलेला आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं जाते ते टायगर स्पोर्ट संघाला। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे। थँक्यू व्हेरी मच। जबरदस्त यावेळेला फटकेबाजी पाहायला मिळते, अप्रतिम 3 लगातार षटकार आणि या 3 षटकारांसहित संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर व्यंकटेशच्या बॅटमधून दमदार सुरुवात झाली। एका साईडला शिवनेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय डोंगरीपाडा। शिवनेरी संघाने प्रथम फलंदाजी करताना ज्या धावा फलकावर लगावल्या गेल्या 64 धावा आणि तब्बल 61 धावांचं लक्ष्य। योगेश गरत यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज व्यंकटेश या फलंदाजाला आपण पाहू शकतात। 65 रन्स टू विन असतील, 65 धावांचं लक्ष्य हे समोर आहे। जबरदस्त यावेळेला प्रहार केले जात आहेत, टीट फॉर टॅट जशास तसे रोखटोक उत्तर दिले जात आहेत निलेश किनी या गोलंदाजाला। शिवनेरीच्या मैदानात निलेशनी मात्र काय जबरदस्त यावेळेला पुन्हा एकदा काय क्लास क्रिकेटचा सौंदर्यपूर्ण फटका, मॅग्निफिसंट टायमिंग। युवराज युवी कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय मिड ऑफच्या डोक्यावरून 6 धावा। व्हॉट अ बॅटिंग। संदीपजी भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज, या अगोदर योगेशजी गरत यांच्याकडून 200 रुपये।